नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कापूस पिकात शेंडे खोडणी याबद्दल माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, शेंडे खोडणीची टायमिंग 80 ते 90 दिवसाची आहे किंवा 5 ते 5.5 फुटाच्या आतमध्ये सरकीची वाढ झाल्यास तुम्ही ते खोडू शकता. मित्रांनो, शेंडे खोडल्यास काय फायदे होते? शेंडे खोडल्यामुळे सरकीची वाढ थांबते आणि थांबल्याच्या नंतर पात्यांची संख्या आणि झाडाच्या फांद्याची संख्या वाढते. यामुळे शेंडे खोडणे अनिवार्य आहे. कापूस पिकात बोंडाची साईज वाढते किंवा कैरीची साईज वाढते आणि फवारणी करण्यास सोपे जाते. मित्रांनो, जर हे शेंडे ना खोडल्यास काय नुकसान होते? शेंडे ना खोडल्यास झाड सतत वाढत राहते आणि कमी फांद्या लागत्या. फांद्या कमी लागल्यास पाते कमी लागते. मित्रांनो, तुम्हाला मी माझ्या अनुभवांनी तुम्हाला खोडून दाखवतोय. मित्रांनो, काय करायचं, इथून असे शेंडे कट करत चालायचं, शेंडे कट करत चालायचं. 5 ते 5.5 फूट झाल्याच्या नंतर असे शेंडे कट केलेस एवढे फायदे होते. म्हणून मित्रांनो, योग्य वेळी शेंडे कापणी करा आणि कापसाचे उत्पन्न दुप्पट करा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा.